धन्यवाद सर. डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सरांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आपल्याला NEPच्या माध्यमातून नवीन डेव्हलपमेंट काय होते आहे आणि विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकायचं आहे, आपण त्यांना काय देऊ इच्छितो आहोत किंवा देण्याचा प्रयत्न करतो आहे, खऱ्या अर्थानं याच्यामध्ये नाविन्यपूर्णता, वेगळे प्रयोग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सरांनी जी सांगितली की आपल्यामधलं जे कनेक्ट किंवा सुसंवाद होण्याची अपेक्षा आहे. सरांनी ज्या कवितेचा उल्लेख केला कुसुमाग्रजांच्या की पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, तर ह्या भूमिकेतनं आपल्याला खऱ्या अर्थानं NEPला पुढे घेऊन जायचं आहे. धन्यवाद सर. खूप विस्तृत आणि विस्तारानं आपण या निमित्तानं आजच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. आपल्या मनातले काही प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या माध्यमातून आपण सरांशी संवाद साधणार आहोत. मी प्राचार्य भवन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजय कांबळे सरांना यासाठी आमंत्रित करतो की आपण सरांशी संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न, आपल्या मनातले प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतील, त्यांना सर या ठिकाणी संवाद साधतील. प्राचार्य अजय कांबळे सर. नमस्कार. मुंबई विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर, मस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पवार, महासचिव डॉक्टर निर्मला पवार आणि इतर सर्व पदाधिकारी. खरं तर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातले जे प्रश्न NEPच्या संदर्भात आहेत, म्हणजे आपण जसं म्हणतो की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, त्या पद्धतीने आपण 2 वर्ष केलेलं आहेच, 3 वर्ष केलेलं असेल ऑटोनॉमस कॉलेजेसनी. पण ते करत असताना मग आपल्या मनात जे काही प्रश्न आले ते विचारावे आणि त्यांचं समाधान माननीय कुलगुरूंकडून घ्यावं अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि होती. आय वॉज सपोज टू बी बायलिंग्वल हिअर इन दिस प्रोग्राम सो दॅट द पीपल हू आर नॉट having Marathi as their mother tongue may also be able to understand. पण इथे कुलगुरू सरांना ऐकल्यावर माझी अवस्था थोडीशी अशी झालेली आहे की मुस्कुराकर उन्होंने उन सवालों का भी जवाब दे दिया जो अब तक मेरी जुबान पे आए ही न थे. क्या बात है. म्हणजे धन्यवाद सर. एका अर्थाने माझं काम थोडं सोपं आणि थोडं अवघड करून टाकलं. सोपं अशा रीतीने की बरेचसे प्रश्न सरांनी बोलण्याच्या ओघामध्ये अत्यंत समर्पक रीतीने त्यांची उत्तरं दिलेलीच आहेत. आणि थोडंसं अवघड म्हणजे आता मी काय विचारायचं. तरी देखील जे जे काही प्रश्न अर्थात सरांनी दिले होते त्यातलं जे मला असं वाटतं माझ्या आकलनानुसार की ज्यांचं थोडंसं अजून एक एक्सप्लेनेशन किंवा एक थोडंसं समजण्याचा प्रयत्न आपण सरांकडनं करून घेऊ शकतो. तर त्यातले काही प्रश्न मी अर्थात त्या आधीच्या प्रश्नांमधलेच आहेत, पण काही प्रश्न जे स्पेसिफिक आहेत आणि मला असं वाटतं की सर कदाचित आपलं समाधान त्यामध्ये करू शकतील. तर सर, सायन्सचे जे टीचर्स आहेत त्यांचा एक साधारण प्रॅक्टिकल्सचे जे तास आहेत किंवा क्रेडिट्स कमी झाल्यामुळे प्रॅक्टिकल शिकवण्यासाठी आधी जेवढा वेळ मिळायचा, earlier practicals were taught for around 3 hours and now that period has been reduced to 2 hours. त्यामुळे एक साधारण एक असा प्रश्न केला जातो की मग ते जे प्रॅक्टिकल आहे की त्याचं प्रिपरेशन असेल किंवा त्या प्रॅक्टिकलचं संपूर्ण प्रॅक्टिकल केल्यानंतर त्याचं जे कन्क्लुजन असेल ते 2 तासामध्ये कदाचित शक्य नाही. आणि त्याच्यासाठी जेव्हा एक असं सोल्युशन दिलं जातं की ओके, यू कॅन कंडक्ट दॅट प्रॅक्टिकल फॉर द नेक्स्ट 2 hours रिमेनिंग लेक्चर. So then some other questions will come that okay, what happens when we have the apparatus or the culture is to be kept? Now it cannot be done again, like it has to be in continuation. तर मग अशा वेळेला काही एक्स्ट्रा क्रेडिट्स प्रॅक्टिकलसाठी आपण घेऊ शकतो का? हां, मुळात हे जे आहे ना प्रॅक्टिकलच्या बाबतीत हा स्वातंत्र्य आपले की असं फिक्स थेअरी आणि प्रॅक्टिकलचा रेशो आहे असं काही नाही आहे. जिथं तुम्हाला वाटेल तिथं प्रॅक्टिकलच्या बाबतीतलं क्रेडिट्स वाढवू शकतात, त्याच्यात काहीच अडचण नाही. म्हणजे मायक्रोलॉजी असेल किंवा फिजिक्सच्या बाबतीत असेल जिथं लाँग टर्म लागतं, म्हणजे फिजिक्सच्याही प्रॅक्टिकलला जेव्हा वेळ जास्त लागतो किंवा तिथे आपण म्हणलेले की अगदी तुम्ही 3 क्रेडिट्सचं म्हणजे 6 तासाचंही
हे होऊ शकतं. म्हणजे 2 क्रेडिट होतं तेव्हा 4 तास होतं. म्हणजे आपण नॉर्मली पूर्वी 3 तासाचं प्रॅक्टिकल म्हणत होतो. आता जर 2 क्रेडिटचं प्रॅक्टिकल असेल तर 4 तास अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये थेरी, प्रॅक्टिकल आणि ट्युटोरियल पण ॲड केलेत. हे मला वाटतं परत म्हणजे मी बोलतानाही सांगितलं की ट्युटोरियल्समध्ये पण तुम्हाला या गोष्टी कव्हर करण्याच्या दृष्टीने आल्यात. म्हणजे आम्ही त्या फक्त सायन्स डोळ्यासमोर ठेवून नाही केल्या, तर इव्हन ह्युमॅनिटीजलाही जेव्हा हा प्रश्न मला वाटतं ट्युटोरियल इंग्रजीला आहे की नाही म्हणून अकॅडमिक काउन्सिलमध्येच विचारला गेला होता कन्सर्न यांनी. ते म्हटलं हो सगळीकडे आहे. ट्युटोरियलचा तुम्ही कशा तऱ्हेनं डिफाईन करता, डिझाईन करता हा पार्ट तुमच्यावर आहे, त्या बोर्ड ऑफ स्टडीजवर आहे. त्यामुळे थेरी प्रॅक्टिकलचं असं काही मर्यादा नाही. आता मी जेव्हा अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम म्हणतो तेव्हा तर ऑलमोस्ट आपण प्रॅक्टिकल पार्टच वाढवला आहे ना. थेरी कमी केला आहे आणि प्रॅक्टिकल वाढवला असंच एक प्रकारचं आहे. त्या जेव्हा तो मुलगा सेमिस्टर एंड जातो त्याचा अर्थ असा नाही की तो मुलगा गेला आणि आता आपला काही संबंध नाही. तिथं फॅकल्टीलाही अपेक्षित आहे की साधारणतः दर 15 दिवसांनी तिथं जाणं आणि कनेक्ट राहणं आणि तोही भाग त्याचा वर्कलोडमध्ये येणं हाही त्याच्यात आहे. त्यामुळे प्रॅक्टिकलच्या बाबतीत कुठेही मर्यादा आपण कुठे घालून ॲक्च्युअली ते आम्हाला M1, M2, M3 किंवा ते मॉडेल का आणावं लागलं कारण ते 20 एप्रिलच्या GRमध्ये एक इलस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर टाकलं होतं फक्त, म्हणजे की समजून घेण्याच्या दृष्टीने. कारण नुसतं डिफाईन केलं तर लक्षात येत नाही, मग सोपं व्हावं म्हणून एक टेबल दिला. तो सगळ्यांना असा घेतला की तो टेबलच वेदवाक्य झाल्यासारखं झाला. तर तसं नव्हतं. त्याच्यात खाली वाक्य क्लिअर होतं की हे इलस्ट्रेटिव्ह आहे, तुम्ही तुमच्या विषयाला अनुसरून तुम्ही चेंजेस करू शकता. म्हणजे अगदी 1+3 पण करू शकता, 2+4 पण करू शकता. तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन घेण्याचं स्वातंत्र्य त्या बोर्ड ऑफ स्टडीजला आहे. हे आम्ही परत म्हणून तर मी जेव्हा मी बोर्ड ऑफ स्टडीची मिटिंग जी घेतली परत, ते हेच करणं रिवाईज की यार तुम्ही आता परत पुनरावलोकन करा, सिंहावलोकन करा. तुम्ही काय दिलं होतं, काय अडचण झाली होती, तुम्हाला काही इलस्ट्रेशन नव्याने घ्यायचे असतील तर ते घेण्याचं मुभा आहे, तसंही करा. हे करून दे. त्यामुळं तसं काही तुम्ही कुठेही त्या बाबतीतली कुठं बाउंड्री लाईन आपण आखून घेऊ नका, असं माझी तुम्हाला विनंती राहील. Thank you, sir. Thank you so much. There was this question also regarding the batch size of practicals for biological and non-biological subjects. While the batch size for biological sciences is different than that of the non-biological sciences. याच्यातलं मी लगेच उत्तर देतो. म्हणजे या बाबतीतलं वर्कलोड कमिटी ऑलरेडी कॉन्स्टिट्यूट होतीच, आहेच आहे ती, म्हणजे कामही करते. कारण आता स्टेट लेवलचा तो GR येणार आणि या बाबतीतलं मुंबईचं जे ज्युरिस्डिक्शन आहे आणि समजा आपण लातूरचं ज्युरिस्डिक्शन म्हणलं, लातूर किंवा नांदेड म्हणू आपण, किंवा विदर्भातलं असेल, प्रत्येकांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये बॅच साईजच्या डेफिनेशन्स व्हॅरिड आहेत, खूप व्हॅरिड आहेत. त्यामुळे या सगळ्यांमधला बॅलन्स कसा करायचा हा एक पहिला भाग वर्कलोड कमिटीसमोर होता. आणि ते करताना सगळ्यांना, म्हणजे काही ठिकाणी जास्त आहेत, काही ठिकाणी कमी. याचा अर्थ जास्तवाल्यांना खाली आणलं तरी अडचण, कमीवाल्यांना वर नेलं तर एक्स्ट्रा टीचर्स लागणार आणि ते एक्स्ट्रा टीचर्स कुठून द्यायचं हा एक तो बॅलन्स. तर त्या प्रकारे त्यांनी खूप चांगला सुवर्णमध्य डिफाईन केला आहे. पण एक जसं मी सांगितलं आत्ताच की आत्ताच कुठल्या तरी कन्क्लुजनला जाऊ नये, पूर्ण 4 वर्ष होऊ द्यावं आणि मग त्या 4 वर्षानंतर तो वर्कलोडच्या संदर्भातला GR त्या वर्कलोड कमिटीनं आणावं, असं NEP स्टेअरिंग कमिटीमध्ये ठरलं. त्यामुळे हे सगळे एक्सपेरिमेंटल वर्ष आहेत. त्यामुळे याचं कुठेही, म्हणूनच मंत्री महोदयांनी सांगितलं की वर्कलोड अभावी कुणालाही काही त्रास होणार नाही, असं वारंवार अश्युरन्स त्यांनी दिलं. त्यामुळे बॅच साईजच्या बाबतीत तुम्ही आज जे करंट आहे तेच दृष्टीने आपण जातो आहे. 4 वर्ष म्हणजे आता आपण पुढचं वर्ष म्हणजे आता 26-27 जे आहे ते आपलं महत्त्वाचं आहे. त्यावेळेस आपलं एक पूर्ण सर्कल कंप्लीट होईल. म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज का होईना पण सर्कल पूर्ण होईल. त्यावेळेस आपल्याला त्या बाबतीतलं जास्त करेक्ट व्हर्जन देणं सहज शक्य होईल, म्हणून आपण तो थांबलेलो आहोत. त्यामुळे बॅच साईजच्या बाबतीत आता फार काही हे न करता जे करंट चालू आहे त्याप्रमाणे आपण जात आहोत. धन्यवाद सर. आणि सर स्वतः अनेक राष्ट्रीय किंवा स्टेट लेवल समित्यांचे सदस्य आहेत यामध्ये, आणि मला खात्री आहे की हे जे काही प्रश्न आज इथून उपस्थित झाले आहेत आणि ते प्रश्न देखील या फोरम्सवरती सरांच्या थ्रू कदाचित मांडले जातील ही अपेक्षा आहेच.
सर, एक प्रश्न होता की जे कॉलेजेस सिंगल फॅकल्टी कॉलेजेस आहेत, जसे कॉमर्स कॉलेजेस, आता त्या कॉलेजेसमध्ये ओई हा जो विषय आहे विच इज सपोज टू बी अ क्रॉस फॅकल्टी सब्जेक्ट, मग त्या महाविद्यालयांनी काय करावं? की एक हा प्रश्न इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये पण येऊ शकेल आणि कॉमर्स कॉलेजेसमध्ये पण येऊ शकेल, की मग त्यांच्याकडे दुसरी फॅकल्टीज नसल्यामुळे ओई सब्जेक्टचं काय करावं? याच्यामध्ये खरं म्हणजे ना, कॉमर्स जरी म्हटलं तरी एक इकॉनॉमिक्स स्वतंत्र आहेच आहे तिथं. तसं एकदमच ते सिंगल फॅकल्टी आहे असं नाही आहे. त्यातलं इकॉनॉमिक्स तर ह्युमॅनिटीमध्येच येतं. स्टॅटिस्टिक्स पण आहे त्यांच्याकडं. मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स पण असतं. त्यामुळे कॉमर्स हा सिंगल फॅकल्टी कॉलेज आहे असं म्हणणं पण थोडं चुकीचं राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एकमेका सहाय्य करू हा सर्वात महत्त्वाचा मूलमंत्र आहे. आणि भविष्यासाठी म्हणजे खरं मी तो सुरुवातीला मी सांगायचो, आता नंतर बंद केला. म्हणजे अगदी जेव्हा भवनचा त्यांनी उल्लेख केला त्यावेळेस मी ते कायम सांगायचो, पण मी म्हटलं आत्ता 4 वर्षानंतर ते सांगू. पण सर्वात महत्त्वाचं एक आपली क्लस्टर सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे. आपण लीड कॉलेज आणि क्लस्टर सिस्टीम करून फर्स्ट इयर, सेकंड इयरचे एक्झाम्स मॉनिटर करतो. त्या ज्या प्रत्येक कॉलेजेस घेतात. प्रत्येक क्लस्टरमध्ये 7 ते 8 कॉलेज आणि जे लीड कॉलेज ते ए ग्रेड वगैरे असे आहेत. त्यामुळे आम्ही लीड कॉलेजची खूपदा मिटिंग घेतली आहे बाबतीत इम्प्लिमेंटेशन करण्या, कारण तोच आमच्या दृष्टीने खूप चांगला मार्ग होता पटकन कम्युनिकेट करण्याचा. नुसतं सर्क्युलरने बऱ्याच वेळा होत नाही. तर आम्ही प्रत्येक वेळी ओपन इलेक्टिव्ह डिझाईन करण्याच्या वेळेससुद्धा आम्ही काय केलं, आम्ही टॉप डाऊन अप्रोच नाही वापरला, बॉटम अप अप्रोच वापरला. आम्ही लीड कॉलेजनं सांगितलं, जा तुम्ही तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये क्लस्टरची मिटिंग घ्या सगळ्या कॉलेजची आणि त्यांना कुठल्या प्रकारची ओपन इलेक्टिव्ह लागतात, विद्यार्थ्यांना द्यायचंच झालं तर कसे येतील, असे वेगळ्यांकडून त्यांच्याकडून घेतले आणि नंतर आम्ही डिझाईन करायला घेतलेत. आता जेव्हा एका क्लस्टरमध्ये वेगळ्या प्रकारच्या फॅकल्टी आहेत, त्याचा काहीच म्हणजे अडचण काहीच नाही की तुम्ही एक क्लस्टर जर म्हणलं तर 7 ते 8 कॉलेज तर त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही डिसिप्लिनचे असलेले आहेत. आणि जिओग्राफिकल प्रॉक्सिमिटीप्रमाणे आपण साधारणतः आत्ता मला वाटतं जो फायनल परत रिव्हिजन केली आम्ही तो आणि क्लस्टर सिस्टीम अजून व्यापक केली, ज्याच्यात इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एज्युकेशन हे पण घेतलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत क्लस्टर म्हणलं तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचाच क्लस्टर आहे असं गृहीत धरलं जात होतं. पण इव्हन एज्युकेशन, स्पेशल एज्युकेशन, फाईन आर्ट्स, व्हिज्युअल आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, इंटरडिसिप्लिन असे असे साधारणतः माझ्यावरती 95 क्लस्टर्स आम्ही केलेले आहेत, ज्यात सगळे 904 कॉलेज सगळे त्यात कव्हर झालेत. आणि हे करताना इंजिनिअरिंग क्लस्टरनी जवळच्या सायन्स, आर्ट्स, कॉमर्सच्या क्लस्टरसोबत देवाणघेवाण करावी. इंजिनिअरिंग कॉलेजनी त्यांच्या लॅब्स जेव्हा डेटा सायन्ससारखे असतील, AI सारखे विषय असतील ते उपलब्ध दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी करावे. इक्विव्हॅलंट क्रेडिट्ससाठी, इक्विव्हॅलंट नंबर ऑफ क्रेडिट्ससाठी आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या कॉलेजनी त्यांच्या फॅकल्टीनी इंजिनिअरिंगच्या ठिकाणी कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स शिकवावं. आहे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा म्हणजे देशभरात इंजिनिअरिंगचं NEPच्या आधारावर करिक्युलम देणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे आणि ते चांगल्या तऱ्हेने चालू आहे. ते इंजिनिअरिंगलाही लागत आहेत नाही सगळे. तर इंजिनिअरिंगला जेव्हा सुरुवातीला योगा टाकला तेव्हा एकदम त्यांना अडचण झाली, कुठून आणायचं. मग त्यांनी शेजारच्या कॉलेजमधून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे माटुंग्यामधलं एक नेहमी उदाहरण दिलं जातं. माटुंगा तसं शैक्षणिक झोन आहे ना, खालसा कॉलेज आहे, पोद्दार आहे, वेलिंगकर आहे, VJT आहे, ICT आहे. त्यांनी एकमेकात टाईप केलं आहे खूप चांगल्या प्रकारे आणि आपले एकमेकाचे सब्जेक्ट एकमेकाला द्यावे या प्रकारचं त्यांनी हे केलं आहे. म्हणजे इक्विव्हॅलंट नंबर ऑफ क्रेडिट, म्हणजे तुम्हालाही तुमच्या एक फॅकल्टीला तिकडं जायला शिकवायला मिळतं आहे, तिकडचा फॅकल्टी तुमच्याकडे शिकवतं आहे आणि इक्विव्हॅलंट फॉर्ममध्ये येतं आहे. म्हणजे असं काही नाही की फक्त त्याच कॉलेजचं येतं आहे असे नाही, तुमच्याकडं तेवढ्याच इक्विव्हॅलंट क्रेडिटचं तुम्हाला वर्कलोड तिकडं मिळतो आहे आणि तिकडचा इकडं मिळतो. आता परवा हे मायक्रोसॉफ्टचे आले, तुम्ही ऐकलं असेल, 17.5 बिलियनचं त्यांनी AI इन्व्हेस्टमेंट करायचं. खूप दॅट इज वन ऑफ द लार्जेस्ट इन्व्हेस्टमेंट वर्ल्ड अक्रॉस जी भारतामध्ये मिळाली. आता काय म्हणलं जातं की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वुड बी रिप्लेस्ड बाय AI इन्फ्रास्ट्रक्चर. आता AI काही इंजिनिअरिंग आणि सायन्सचा विषय आहे का? AI तर सगळ्यांचा विषय आहे, सगळ्यांना आर्ट्स, कॉमर्स सगळ्यांना लागणारा विषय आहे. मग आता त्याचं एक्सपर्टाईज जर अमुक कॉलेजमध्ये असेल तर ते घ्या आणि तुम्ही पण पुढं जा. म्हणजे आत्ता AIच्या बाबतीतले खूप मोठं मॉडेल कोणी डेव्हलप केलं असे करतायत,
तर मराठीचे आमचे विभाग प्रमुख आहेत तिथले विनोद कुंबरे सर, त्यांनी 20 प्राध्यापकांना एकत्र घेऊन खूप मोठे कॉम्प्रिहेन्सिव्ह लिंग्विस्टिक मॉडेल करा. आता ते तर मराठीचेत, पण आहे AI बेस आहे ना. तर ही ज्ञानाची देवाणघेवाण आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे एकमेका सहाय्य करू असं मी म्हणलं. आणि आता फक्त ते वाक्य मी जे त्यावेळेस वापरतो 22ला, पण आता वापरणं बंद केलं मध्ये, की उद्या असं जर झालं, लक्षात घ्या की जेव्हा मल्टी इन्स्टिट्यूशनल मॉडेल आहे, आज विद्यार्थ्यांना फार माहीत नाही, खूप चांगली गोष्ट आहे NAPचं. उद्या त्या कॉलेजला त्या विद्यार्थ्याला वाटलं की मी जरी रुईयामध्ये ॲडमिशन घेतले तर मला जय हिंदमध्ये तो विषय चांगला उपलब्ध आहे, मी जय हिंदमध्ये तो विषय जाऊन शिकेल, असं जर विद्यार्थ्यांनी ठरवलं तर काय होईल याचा विचार करा, असं मी 22ला सांगितलं होतं. तर याचा अर्थ असा की आपण आपल्या याचे सिस्टीम्स स्ट्रॉंगर करणं आणि स्ट्रेंथ वाढवणं हा त्याचा सर्वात महत्त्वाचं हे आहे. विद्यार्थ्याला जेव्हा मल्टी इन्स्टिट्यूशनल लर्निंग उपलब्ध झालं आणि खरोखर मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट्स वापरायला सुरुवात झाली. आत्ता केवळ 2 एक्झाम्पल आले आमच्याकडं. ते करताना सुद्धा आमच्या बोर्ड ऑफ डीन सगळ्यांची तारांबळ उडाली. तो मुलगा एक्झिट मागतो, कसं करायचं? मग आम्ही लगेच डिझाईन करून दिलं आणि त्या विद्यार्थ्याला तो PGला झाला, UGला झालं नाही, घाबरू नका. PGला त्याने 1 वर्ष झालं एक्झिट घेतलं आणि तो 2 वर्षानंतर परत येईल अशी रचना आहे. की मुळात एक्झिट आपण 2 अँगलनी होती, की जर त्याच्या वैयक्तिक काही अडचणी असेल तर तो मग नाहीतरी अडकून पडतो, मग कधीतरी 10 वर्षांनी येतो शिकायला. त्यापेक्षा 1 वर्ष घेतलं, PG डिप्लोमा घेऊन बाहेर पडला आणि नंतर तो येईल भविष्यात. पण त्याचं नुकसान नाही झालं. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला सेकंड इयरला लॅटरल एंट्री घेता आली, हा पण तितकाच त्याचा फायदा आहे. आणि यावर्षी आम्ही एक मोठं काम करतो आहे, ते म्हणजे नॉन NEPमधून NEPमध्ये गेलेले, NEPमधून दुसऱ्या NEPमध्ये गेले, एका ऑटोनॉमस कॉलेजमधून दुसऱ्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये गेले, नॉन ऑटोनॉमसमधून ऑटोनॉमसमध्ये गेले, व्हाईस वर्सा झालं. मग आता हे चेंजेस कसे करायचे त्याचा आमचे बोर्ड ऑफ डीननी खूप चांगलं काम केलं आहे आणि ते एक रोल मॉडेल म्हणून महाराष्ट्रात राहील. आणि सर्वात महत्त्व म्हणजे तिथं बोलून मी थांबेल की तुम्हाला माहीत झालं असेल कोर्टाने फुल कॅरी ऑनवर कसं काय म्हणतात त्याला ऑब्जेक्शन्स घेतले. हां काय कोरडी ओढली म्हणतो ना काय तर, हां ताशेरे ओढले. तर तुम्ही ऐकलं असेल मुंबई विद्यापीठात त्यात एक्सेप्शन, आपण नव्हतोच त्यामध्ये गेले. त्यांनी त्या 4 विद्यापीठात पुणे विद्यापीठाने केलं आणि म्हणून त्यांनी शोधल्यानंतर अजून लक्षात आलं शिवाजी विद्यापीठाने केलं, कवयित्रीबाई नावाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केलं आणि सोलापूर, त्या सगळ्यांचं नाव घेऊन त्यांनी ते म्हणलेलं आहे. तर हे फुल कॅरी ऑन देण्याचं काय एक होतं ते म्हणजे बऱ्याच जण विद्यार्थ्यांनी सांगितले अहो म्हणजे इंजिनिअरिंगचा कॅरी ऑनचा वेगळा पार्ट आहे, तो नका धरू गृहीत, तो वेगळा पार्ट आहे. पण काही जणांनी ठरवले की ती बॅचच जाऊ द्या सरळ पुढं, म्हणजे मग ती येणारच नाहीत सेकंड नॉन NEPची बॅच, असं बऱ्याच जणांनी केलं. आम्ही म्हटलं तसं करू नये. मी वारंवार खरं म्हणजे आम्ही महासारच्या माध्यमातून पण सांगायचा प्रयत्न केला, असं करू नका, ही चांगली गोष्ट नाही आहे. त्या जर नॉन NEPच्या विद्यार्थ्याला वाटते मला NEPमध्ये यायचं तर येऊ द्या ना, आपल्याला काय प्रिरिक्विजिट द्यायचे ते करू आपण, त्याच्यात फार काही अडचण येत नाही आहे. त्या विद्यार्थ्याची तयारी आहे ना ॲडिशनल शिकायची, शिकू द्या ना त्याला. आणि आपण त्या दृष्टीनं तो ॲप्रोच घेतला, त्यामुळे आपण फुल कॅरी ऑन हे पहिल्यापासून डोक्यातून काढून टाकलेला विषय होता. त्यामुळे आपल्या बाबतीतलं ते ज्या तऱ्हेने आम्ही रचना केली ती रोल मॉडेल इतरांसाठी झालं विद्यार्थी. तर मला वाटतं काही गोष्टी आपल्याला असे जे वेगळे प्रयोग आहेत ते लक्षात ठेवले पाहिजे आणि त्या दृष्टीनं सोल्युशन्स आपोआपच आपल्या आजूबाजूलाच असतात. आणि आपण एक शिक्षक म्हणून, एक कॉलेज म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेनं सामोरं जाऊ. उद्या लक्षात घ्या, जर ग्रॉस एनरोलमेंट रेशो खरंच डबल झाला तर आपल्याकडं आहे का ती सिस्टीम तयार? तर नाही आहे त्याचं उत्तर. तर ते तयार व्हावं लागेल ना त्या दृष्टीनं. आज आम्ही इकडे म्हणतो विद्यार्थी नाही म्हणून बॅचेस आमच्या कमी होत आहेत, डिव्हिजन बंद व्हायची भीती वाटते. उद्या खरोखर जर डबल झाला, असं गृहीत धरा की झाला डबल, तर आमची ती तयारी आहे का तेवढं शिकवण्याची? हा पण एकदम दुसऱ्या एक्स्ट्रीमचा विचार करा. आणि मला वाटतं आपण स्वतःला त्या दृष्टीने तयार करण्याचा तुम्हाला अपील करतो. तसं तयार करा, होऊन जाईल, काहीच अडचण नाही याच्यात. धन्यवाद सर. सरांनी आमच्याकडे 2022मध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचं मी अभिमानाने आज उत्तर देऊ शकतो भवन्स कॉलेजच्या प्राचार्य म्हणून, की SPIT इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, SPCE कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट आणि भवन्स कॉलेज यांच्यामध्ये सध्या
हां, म्हणजे इकॉनॉमिक्सचे टीचर्स SPITमध्ये शिकवत आहेत सर, आणि मॅनेजमेंटची फॅकल्टी भवन्समध्ये येते. त्यामुळे तुमचं त्यावेळचं मार्गदर्शन आम्ही खूप सिरियसली घेऊन आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. सरांनी त्यांच्या बोलण्यामध्ये ऑलमोस्ट 22 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, आणि मी काही प्रश्न विचारले होते. आता नाव आय वुड लाईक टू कीप दिस सेशन ओपन फॉर अ फ्यू क्वेश्चन्स फ्रॉम दी ऑडियन्स. I request the mic be circulated to the audience, and Vice Chancellor sir, I request him to kindly take the questions. नमस्कार सर, मी भाग्यश्री वाघारे, राहुल कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून. नुकतंच आम्हाला ऑटोनॉमस स्टेटस मिळालेलं आहे, आणि मग आम्ही BEdचं सिलेबस रिफॉर्म करायचं हाती घेतोय. पण आतापर्यंत जे काही कार्यक्रम आम्ही NEP 2020च्या संदर्भात अटेंड केलेले आहेत, NEP सेन्सिटायझेशन वगैरे, सर त्यामध्ये एज्युकेशनसाठी किंवा BEd कॉलेजेससाठी काहीच गाईडलाईन्स आम्हाला मिळालेल्या नाही आहे. आणि NEP नवीन जे आम्ही अभ्यासक्रम तयार करू त्यामध्ये NEPचं प्रिन्सिपल्सची म्हणा किंवा ऑब्जेक्टिव्स म्हणा आम्ही इम्प्लिमेंट करायचे, वापरायचे काम त्याबद्दल. ॲक्च्युली एज्युकेशन च्या बाबतीतलं NCTनं ऑलरेडी त्या बाबतीतली डिस्कशन सुरू आहे. खरं म्हणजे एज्युकेशनमध्ये NEP अगोदर इम्प्लिमेंट होणं अपेक्षित होतं, आणि मग इतर ठिकाणी. कारण NEPमध्ये जर तुम्ही पूर्ण वाचलं तर त्याच्यावर एज्युकेशनवर एक स्वतंत्र सेक्शन आहे, आणि एज्युकेशनचं किती महत्त्व आहे ते त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. आणि इनफॅक्ट अजून आपण खूप काही करू नाही शकलेलो. म्हणजे म्हणताना त्यांनी म्हटलं होतं की PhDला सुद्धा एक एज्युकेशन, जो PhDचा विद्यार्थी आहे त्यांना पण एज्युकेशन विषयावर किमान 2 क्रेडिट 4 क्रेडिट घेतले पाहिजे, कारण भविष्यातला तो शिक्षक आहे. किंवा असं म्हणलं की मल्टीडिसिप्लिनरी कॉलेजचं जर तुम्ही मल्टीडिसिप्लिनरीची गाईडलाईन बघितली तर त्यामध्ये असं क्लिअर म्हणलं होतं की त्या कॉलेजमध्ये एज्युकेशनचं एक डिपार्टमेंट असणं आवश्यक आहे. म्हणजे तो केवळ BEd या फॉर्ममध्ये नाही, एज्युकेशन विषय म्हणून असं पण होतं. दुर्दैवाने NCTकडून थोडा स्लो अप्रोच राहिला कम्पॅरेटिव्हली, एवढं NEPनं सांगितल्यावरही. आणि जो ITEP म्हणून जो 4 इयर BA BEd BCom BEd BSc BEd असा जो केला, तर तो खरं म्हणजे त्यांनी लवकर इम्प्लिमेंट करणं अपेक्षित होतं, पण तो समाव त्यांनी टप्पे निवडले स्टेज वाईज. खरं म्हणजे BA BEd BCom BEd असं फार काही वेगळं नव्हतं. जे काही एज्युकेशनचे मंडळींना माहिती आहे त्यांचे जे वेगळे झोनल आहेत, म्हणजे आपलं झोन भोपाळमध्ये येतं, वेस्टर्न झोनचं भोपाळचं जे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, तर त्यांच्याकडे ते 67 पासूनच BA BEd BCom BEd चालू आहे. तर आपल्याकडे करणं काहीच अडचण होती, पण NCTच्या परवानगीमुळं आपण अडलो. आणि त्यामुळे जेव्हा माझं कमिटीचं आम्ही करिक्युलर फ्रेमवर्क देत होतो, माझे जे 22ला आले त्याच वेळेस आम्हाला काही मर्यादा आल्या, कारण त्या रेग्युलेटरी बॉडीजचं त्यामुळे आम्ही थांबलो. म्हणजे NCT असेल, आर्किटेक्चर असेल, फार्मसी काउन्सिल असेल, या तिघांनी NEPच्या बाबतीत अजून थोडं दूर राहायचं असं ठरवलं. त्याच्यामुळे माझा जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये आम्ही नेमकं त्या 3 गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या. कारण त्यांच्या रेग्युलेटरी बॉडीज शेवटी कंट्रोल करणारे रेग्युलेटरी बॉडीज त्याच आहेत. तर एज्युकेशनच्या बाबतीत मला वाटतं 2030च्या बाबतीत NEPनं क्लिअर गाईडलाईन दिली आहे की असं BEd हे स्वतंत्र राहणार नाही, जे 4 इयर ITEPच्या फॉर्ममध्ये राहणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं आत्ता जरी तुमचा अभ्यासक्रम तुम्ही कन्व्हेन्शनल वेनं डिझाईन केला तरी 28, 29, 30च्या दृष्टीनं हे लक्षात ठेवा की तुम्हाला ते 4 वर्षाचं करायचं आहे. आणि जर तुम्ही सिंगल फॅकल्टी एज्युकेशनचं असेल तर एक तर दुसरं फॅकल्टी ॲड करणं, म्हणजे करणं किंवा दुसऱ्या कॉलेजसोबत कोलॅबोरेशन करणं क्लस्टर फॉर्ममध्ये, आणि त्यांच्या BA BEd असं जे करायचं असेल तर त्याची रचना आत्तापासून तुम्ही केली तर 28, 29ला तुम्हाला त्रास होणार नाही. कारण तो ITEP तर तुम्हाला कंपल्सरी आहे, तो 2030 साली. हां नाही. मर्जमध्ये मॅनेजमेंट मर्ज होणं अपेक्षित आहे. ती बरेच मॅनेजमेंट कोणी तयार होणार नाही. त्यामुळे कोलॅबोरेशन हा पार्ट आपण म्हणतो की तुम्ही दोघांनी कोलॅबरेट करा, शेअरिंग करा, तुमचे एकमेकाचे रिसोर्स शेअर करा, जे काही शेअर करताय त्याच्या अंगे क्रेडिट बेस्ड फी स्ट्रक्चर ठरवा.
म्हणजे ते त्यांचे तेवढ्या क्रेडिटचं तुम्ही रिसोर्सेस शेअर करत असाल तर तेवढा फीसचा अमाऊंट तिकडे जाऊ द्या. तुमचं जे स्ट्रक्चर रिसोर्सेस वापरतायत ते त्यांना तेवढं त्यांच्याकडून तेवढी फीस घ्या. असं कोलॅबरेटिव्ह पार्ट आहे ज्याच्यात तुमचं मॅनेजमेंटचं स्वतंत्र अस्तित्व राहतं, 2 प्राचार्यांचं पण अस्तित्व स्वतंत्र राहतं. हां, तसा भाग तुम्ही करा. आय वुड लाईक टू ॲड हिअर इज की माझ्या कॉलेजमध्ये पण आत्ता आम्ही सायकॉलॉजी मेजर विथ एज्युकेशन मायनर आणि इंग्लिश मेजर विथ एज्युकेशन मायनर आम्ही ऑलरेडी सुरू केलं आहे. सो वी वुड बी रिअली हॅपी टू कोलॅबोरेट. जसं सरांनी सांगितलं आहे की एज्युकेशनचे जे असतील कोलॅबोरेशन डेफिनेटली विल बी पॉसिबल. एनी अदर क्वेश्चन प्लीज. 2 घेईल कारण मलाही जावं लागेल. Sir, this is related to the engineering college. The semester 8 for internship program for the 4 credits. Can you, for one semester we have to give the students have to contact to the industry and they have to take the permission and they have to add the credits, 4 credits from the industry. And that will be added to their degrees. And again, there You are is a- talking about engineering curriculum. Yeah, yeah. Engineering curriculum मध्ये And one I semester am is the board of studies member also, sir. Therefore, we are discussing in that also, and we are approaching on that. And again, that subject also there, and that is on online mode. We have to do that. Then how to achieve that credits and to call the students with the industry, faculty in the college, how to resolve that issue. इंजिनिअरिंगमध्ये लाईक म्हणजे इतरांसाठी आपण ऑन जॉब ट्रेनिंग जो म्हणतोय रेग्युलर आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये तिथे 4-4 क्रेडिटचे असे 2 मॉड्यूल्स आहेत. इंजिनिअरिंगमध्ये 12 क्रेडिटचं एक स्वतंत्र एका सेमिस्टरला एक फुल सेमिस्टर त्यांना जावं असं अपेक्षित केलं. ते 7वं किंवा 8वं असेल आणि प्रत्येक कॉलेजला चॉईस दिला आहे तो 7वा की 8वा. बऱ्याच जणांनी 8वा घेतला आहे की म्हणजे तो गेला की 8व्या सेमिस्टरला गेला तर मग तो तिथंच प्लेस होऊ शकतो असं पण आहे. तर यामध्ये हे त्यांचे कारण कोर क्रेडिटचा खूप त्यावेळेस इंजिनिअरिंग जेव्हा आम्ही जुलै 23मध्ये आला त्याचं GR ते करताना आम्ही महिनाभर ते इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या लोकांसोबत डायलॉग करत होतो. त्यामुळे ॲक्च्युली एक सेमिस्टरला गेला म्हणजे 20 क्रेडिट दिले पाहिजे पण ते कोरवर डायल्युशन होऊ नये म्हणून मग ते 12 क्रेडिटचे डिफाईन केले की एका सेमिस्टरला जेव्हा तो इंटर्नशिपला जातो फुल सेमिस्टर तर तेव्हा ते 12 क्रेडिट्स असतील आणि मग उरलेले जे ते त्यांनी ऑनलाईन मोडमध्ये करावे किंवा करताना सुरुवातीला त्यांना शिकून मग तुम्ही सलग शिकून ते कंप्लीट करून मग पाठवावं इंटर्नशिपला 1 फुल सेमिस्टरचं असं ते धोरण ठरलं गेलं आणि त्यानुसार जर आता इंडस्ट्री खरं म्हणजे इंजिनिअरिंगला इंडस्ट्रीचा कनेक्ट नाही असं म्हणणंच म्हणजे चूक राहील. त्यामुळे इंडस्ट्रीयल इंटर्नशिप ही ऑलरेडी होतीच इंजिनिअरिंगमध्ये, उलट आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये नव्हती. 3rd इयर नंतर मुलांनी इंटर्नशिप जावं हे एवढंच होतं की ते मॅन्डेटरी नव्हतं पण ते करत होते, कॉलेजेस करत होते आणि अगदी ते आज नाही 40 वर्षापासूनचं ते हे आहे की मुलगा इंडस्ट्रीमध्ये 2 महिने तरी जावा, काम करावं आणि यावं. आता पण ते वाढवून 6 महिने केले. त्यामुळे इंडस्ट्रीसोबत कनेक्ट असणं हा कंपल्सरी पार्ट आहे इंजिनिअरिंग कॉलेजला आणि इंडस्ट्रीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी जाणं त्या दृष्टीने जे करतानाच सेफ्टी गाईडलाईन डिझाईन करणं या बाबतीतल्या इंडस्ट्री असोसिएशनसोबत चांगला डायलॉग करणं. आमचं काही NAPS ट्रेनिंग कमिटीहून आम्ही काही इंडस्ट्री असोसिएशनसोबत डायलॉग केला की हे आता आम्ही एवढं लास्ट स्केलवर जाणार आहात, तुम्ही आहात का तयार, हे ते त्या दृष्टीने डायलॉग केला. तेव्हा आम्ही तर तयार आहोत कारण आमच्या दृष्टीने ती विन विन सिच्युएशन आहे. कारण तो येणारा विद्यार्थी जर एक सेमिस्टर फुल करतो याचा अर्थ काय आहे, तो त्या विषयातलं पूर्ण नॉलेज घेऊन, कारण 2 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये तो मुलगा फार शिकत नाही असं इंडस्ट्रीचीच तक्रार होती आणि बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजने तो मांडला पण आहे की 2 महिने, कारण तो काय मग त्याला एक छोटा प्रोजेक्ट दिला जातो, 2 महिने करतो आणि येतो वापस. त्याऐवजी तो 6 महिने केलं तर म्हणजे तो ॲक्च्युअल कामाला उभं राहू शकेल इथपर्यंत त्याची तयारी आम्ही करून घेऊ शकतो असं इंडस्ट्रीचा अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे करणं अपेक्षित आहे. तर हे करताना त्या असोसिएशननी काय सांगितलं म्हणजे त्यांचे शब्दच म्हणजे की आम्ही अपेक्षा काय करतो, आम्ही तर देणार आहोत त्यांना ऑनरियम पण देऊ, काही प्रॉब्लेम नाही, पण इंडस्ट्रीयलमध्ये इंटर्नशिप करताना आम्हाला अपेक्षा आहे की जे डिसिप्लिन त्याला रेग्युलर आमच्या कामामध्ये आहे ते डिसिप्लिन त्यानं शिकावं हा पण तितकाच भाग आहे. म्हणजे जर 7ला शिफ्ट होत असेल, सुरू होत असेल तर त्याने 6:45ला यावं, जॉईन व्हावं.
मग नाही मला माझी बस चुकली हे चुकलं असं अपेक्षा नाही. त्यामुळे त्यांनी 645 लिहाल. आणि त्यांनी असं म्हटलं की हे विद्यार्थ्यालाच का शिक्षकांनी पण केलं पाहिजे. आता AICTEनं ते मॉडेल आणलं आहे की शिक्षकांनी पण इंडस्ट्रीमध्ये काही काळ तरी गेलं पाहिजे. म्हणजे तो समजा एक सेमिस्टर करतोय ना, तर एक दिवस राहून बघावं दिवसभर माझा विद्यार्थी कसं करतोय, काय अडचणी येतात त्याला. आणि ते करताना इंडस्ट्रीचं पण काय नवीन डेव्हलपमेंट आहे ते शिक्षकांनी बघावं ना. म्हणजे मी जेव्हा शिकवतो तेव्हा आज फायनल इयरला शिकवतो. माझा मुलगा म्हणजे आम्ही UDCTमध्ये 3 महिन्याची ट्रेनिंग केली. मुळातच वाढून घेतली होती आणि त्यामुळे 1 ऑगस्टला ते सुरू होतं सेमिस्टर. आता 4थ्या वर्षाला जर मी वेल प्रिपेअर्ड नसेल आणि तो मुलगा 3 महिन्यात इंडस्ट्रीत काहीतरी प्रोसेस शिकून आलेला आहे आणि त्या प्रोसेसबद्दल मला माहिती नसेल तर मी शिकू शकेल का? तर नाही, त्याचा उत्तर नाही आहे. मलाच ते तयार झालं पाहिजे ना. तर इंडस्ट्रियल इंटर्नशिप जेव्हा सक्सेसफुल होईल, जेव्हा कॉलेज आणि फॅकल्टी दोघंही इंडस्ट्रीशी खूप चांगले कनेक्टेड असतील, तेव्हा ते होईल. आणि याच्यामध्ये जे काही ऑनलाईन कोर्सेस घ्यायचे आहेत, NPTEL आहे, म्हणजे खरं IITनं ती मॉडेल्स चांगले उपलब्ध करून दिलेत, त्यामुळे ते आहेत. मुख्य म्हणजे आता स्वयं प्लस नावाचं एक नवीन मॉडेल आलं आहे. स्वयं प्लस एक्सपेन्सिव्ह आहे, पण ते जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस आहेत. ते स्वयं प्लसमध्ये पण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊ शकता. स्वयं आणि स्वयं प्लसचं जेव्हा आम्ही बघितलं ते एनरोलमेंट त्या मानाने अजूनही जास्त नाही आहे. तर मला वाटतं इंजिनिअरिंग कॉलेजने तो खूप गंभीरपणे विचार केला पाहिजे अँड सी दॅट. कारण तुम्हाला उलटं तुम्ही हे त्याचं हे केलं पाहिजे की त्या मॉडेलमुळं एक सेमिस्टर त्या मुलाला कंपल्सरी जावं लागतं आहे आणि त्यामुळे तो एम्प्लॉयबल होतो आहे. आणि हे खरं म्हणजे ते आणण्याचं जे आहे ना, ते मी माझ्या अनुभवामधून ते केलेलं. मी जळगावला जेव्हा मी एका इन्स्टिट्यूटला होतो तिथं, तर तिथं आम्ही ती ऑन जॉब ट्रेनिंग तेव्हा 10 वर्षापूर्वी केली होती. तेव्हा मी खास याच्यासाठी इथं मुंबईला बोट म्हणून जी आहे, बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, तिथं भेटायला आलो होतो आणि आम्ही तेव्हा आमचं तेव्हा टाईप करून घेतलं होतं. तसं तुम्ही वेगळ्या प्रकारे टाईप करून करू शकता. ते खूप मॉडेल खूप चांगलं सक्सेसफुल होऊ शकतं. अगदी काहीच त्याच्यात अडचण नाही. असं म्हणतात की जेवढी जास्त भांडणं तेवढा डिबेट सक्सेसफुल. सिमिलरली जेवढं जास्त ब्रेन स्टॉर्मिंग तेवढी कार्यशाळा जी आहे ती सक्सेसफुल मानली जाते. सरांनी एवढ्या विस्ताराने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अँड आय एम स्टील गेटिंग क्वेश्चन्स ऑन माय व्हॉट्सॲप. पण वेळेअभावी मला वाटतं सर कदाचित एखादाच प्रश्न अजून घेऊ शकतील. आणि खरं म्हणजे हा पहिला प्रश्न चांगला आहे. म्हणजे की मुलगा जेव्हा ड्रॉप जातो आणि घरी राहतोय, तर त्याने त्या वर्षभरात कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये काम करणं त्याच्या सब्जेक्टच्या संबंधित खूप चांगली वेलकम एक्सरसाइज आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या विद्यार्थ्यांनाही तसं करून घेतलेलं आहे. माझे काही विद्यार्थी फेल झाले होते. फेल झाल्यावर निराशही असतात. त्यांना मी तसं इंडस्ट्रीमध्ये मिळवून दिलं होतं मी त्यावेळेस. आणि ते जेव्हा पास आऊट झाले 4 वर्ष, 1 वर्ष वाया गेलं होतं, म्हणजे 5 वर्ष झाले. आणि मग नॅचरली त्या विद्यार्थ्यांशी त्यांची प्लेसमेंटमध्ये कसा ॲटमॉस्फिअर असतं आपल्याला चांगलं माहिती आहे, की
सगळे एकदम जोरात प्लेसमेंटसाठी तयारी करत असतात. या मुलाचा फायदा काय झाला, त्याला 1 वर्ष अनुभव होता. 1 वर्ष त्यांनी काम केलं. त्याला म्हणला तर तो तसा अकॅडमिकली होता असं म्हणू आपण, काय फेल त्याचमुळे झालं. पण त्याचं त्या अनुभवामुळे तो इतका तयार झाला होता त्या विषयामध्ये की त्याला सर्वात जास्त पॅकेज त्या वर्षी मिळालं. तर हा खूप चांगली एक्सरसाइज आहे. फक्त आता याचं क्रेडिटेशन करता येतं का, हा पुढचा भाग त्याच्यावर विचार चालू आहे आमचा. म्हणजे की असं काही करता आलं तर याचं क्रेडिटेशन करू का. तर एक दुसरा भाग जो येतोय म्हणजे समजा आता अशा एका बाबतीत आत्ता तरी क्रेडिटेशनचा अप्रोच आमच्याकडे येतोय, तो करतोय आम्ही वर्कआउट. म्हणजे ते खरं म्हणजे नवीन आहे सगळ्यांसाठी, पण सगळं कारण डिप्लोमाचा मुलगा सेकंड इयरला येतो आणि समजा असा गृहीत धरा की तो सेकंड इयर नंतर ड्रॉप झाला त्याला, तर त्यांना डिप्लोमाचा बेस घेऊन ॲप्रेंटिसशिपमध्ये जी बोर्डची जी वर्षभराची जी ॲप्रेंटिसशिप मॉड्यूल अव्हेलेबल आहे ना, ते ॲप्रेंटिसशिप तो घेऊ शकतो. म्हणजे रॅदर दॅन इंडस्ट्री ट्रेनिंग म्हणून म्हणण्यापेक्षा ॲप्रेंटिसशिप म्हणून. तर आता म्हणजे बोर्ड ऑफ ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग जे चुनाभट्टीला आहे, तर कधी काही जणांनी भेट द्यायची असेल तर द्या तिथे नक्की. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मिनिस्टर ऑफ एज्युकेशनचं आहे ते. आत्ता त्यांनी तो विचार सुरू केला आहे, डिप्लोमानंतर जे मुलं ॲप्रेंटिसशिप घेतात, नंतर ग्रॅज्युएट झाल्यावर ॲप्रेंटिसशिप घेतात, 1 वर्ष असतो तो. म्हणजे अगदी त्यांना पुढच्या 5 वर्षापर्यंत ते ॲप्रेंटिसशिप घेता येते असं आहे, ज्याच्यामध्ये 50% पेमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळतं आणि 50% ती इंडस्ट्री देते. आणि त्या बाबतीतला ॲप्रेंटिसशिपचं ते मॉड्यूल काही इतकं चांगले आहेत काही काही ठिकाणी, तर काही इंडस्ट्री टॉपअप देतात. म्हणजे साधारणतः 9,000 ते 12,000पर्यंत काहीतरी आहे ते टोटल, पण काही काही ठिकाणी 1-1 लाखापर्यंत ते टॉपअप त्या इंडस्ट्रीजने दिलेत ॲप्रेंटिसशिपमध्ये. तर म्हणजे आता हे त्या फेल्युअरच्या विद्यार्थी सांगितलं, तो डिप्लोमानंतर जर डिप्लोमा म्हणून आला असेल त्याने डिप्लोमा बेस धरायचा आणि ॲप्रेंटिसशिप घेतलं. तर आता ती मॉड्यूल आम्ही डिझाईन करतो आहे ॲप्रेंटिसशिपमध्ये, की तो मुलगा 1 वर्ष तो इंडस्ट्रीमध्ये आहे, मग तो जे काही शिकतो आहे त्याचं क्रेडिटेशन करता येईल का, हे त्याचं ॲनालिसिस आम्ही करतो आहे. म्हणजे विशेषतः जी इथं बोर्ड ऑफ स्टडीजचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी माझं परत अपील असेल, कारण सर होते इंजिनिअरिंग, तर त्यांच्यासाठी अपील आहे की नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क नीट परत वाचा. म्हणजे आपण म्हणतो ना, परत वाचणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये 2 मॉड्यूल आलेत, एक ॲक्सेलरेटेड लर्निंग आणि एक्सटेंडेड लर्निंग, दुसरं 2 भाग आहेत. त्या ॲक्सेलरेटेड लर्निंग म्हणजे काय, की तू काय नवीन शिकलाय ते जर शिकलेलं असेल तर त्याचं क्रेडिटेशन करता आलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही फेल्युअरच्या बाबतीत म्हणला, आम्ही दुसरा विचार करतो की समजा तो 2 वर्ष झालं एक्झिट केलं आणि तो गेला, 1 वर्ष काम केलं आणि थर्ड इयरला आला, किंवा इव्हन त्यांनी 1 वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये केलं काम फेल्युअर म्हणून आणि आला, तर तो काही गोष्टी निश्चित त्या थर्ड इयरच्या लेवलपेक्षा जास्त शिकलेला आहे. कॉमर्सचा विद्यार्थी टॅली शिकला आहे, जे टॅलीत समजा तो थर्ड इयरला शिकतो आहे, तर त्या ऑलरेडी शिकला आहे, वापरलं आहे त्याने, बँकेत 1 वर्ष काम केलं आहे त्या विषयात, तर त्याला आपण एक्झम्पशन दिलं पाहिजे. ते दॅट इज वॉट वी कॉल ॲन ॲक्सेलरेटेड लर्निंग. तर त्या ॲक्सेलरेटेड लर्निंगला क्रेडिट्स द्यावे असं विचार ऑलरेडी UGCनं ॲप्रुव्हल दिलं आहे, पण ते करायचं कसं हा सर्वात त्याचा महत्त्वाचा भाग आहे. कारण क्रेडिटेशनची डेफिनेशन अशी आहे, नुसती ती थेरी क्रेडिट म्हणजे 1 तास थेरीचा, 2 तास प्रॅक्टिकल असं नाही आहे. तर त्या प्रत्येक क्रेडिटचं ॲसेसमेंट पण अपेक्षित आहे. आणि क्रेडिट्स आर सपोज टू बी अवॉर्डेड ओनली आफ्टर स्ट्रिक्ट ॲसेसमेंट. त्यामुळे त्या 1 वर्षात तो विद्यार्थी जेव्हा शिकतोय, तर त्या विद्यार्थ्याला शिकण्याच्या दृष्टीनं जर समजा काही करायचं आणि त्याचं त्याला क्रेडिट द्यायचे असतील तर त्याचं ॲसेसमेंटची टेक्निक असायला हवी. तर बोर्डसोबत आमचा तो डायलॉग चालू आहे. बोर्ड या बाबतीत काही सिलेक्टेड इन्स्टिट्यूशन्स आयडेंटिफाय करतात की जे अप्रेंटिसशिपमध्ये ॲसेसमेंट देतं. आणि तुम्हाला सांगायला आनंद आहे की युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई तशी एक युनिव्हर्सिटी आहे की जी क्रेडिटेशन करेल त्या 1 वर्ष तो त्यासाठी आम्ही काही जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जे आपलं आहे किंवा आलके दिनेश यांना ते आम्ही काम देतो आहे, टास्क देतो की तो 1 वर्ष जर तो काम करतो आहे तर त्याचं ॲसेसमेंट करा आणि क्रेडिटेशन कसं करता येईल त्या प्रकारे डिफाईन करा. म्हणजे बोर्डचं तर म्हणणे 20 क्रेडिट द्या, का हरकत नाही, कारण 6 महिन्याचं करतो आहे ना तुम्ही. 6 महिन्याचं 20 क्रेडिट म्हणताय ना, 20 क्रेडिटपर्यंत आम्ही द्यायला तयारी आहोत. म्हणजे इकडं तुम्हाला शिकायलाही मिळतं आहे आणि दुसरीकडं म्हणजे तुम्ही इकडं इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, ऑनरही मिळतं आहे आणि प्लस तुम्हाला त्याचं क्रेडिटेशन पण होतं. असं जर झालं
द अप्रेंटिसशिप विल बिकम अ व्हेरी पॉप्युलर स्कीम, असं त्यांचा अप्रोच आहे आणि त्याला आपण सपोर्ट करतो आहे. आणि त्या दृष्टीनं येईल एक साधारणतः आम्ही 2 ते 3 महिन्यात ते वर्कआउट करतो आहे. थोडं ट्रायल पण घेणार आहोत. ट्रायल कुठली गोष्ट ट्रायल घेतल्यानंतर इंट्रोड्यूस करणं चांगलं असतं, तर ते एकदा आम्हाला ते यश मिळालं तर ते नक्की करू. हा मला वाटतं पहिला प्रश्न. तर दुसरा पार्ट म्हणजे जो इंजिनिअरिंगच्या मुलांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सकडं ओढा असतो. म्हणून म्हणजे 2 वेगळे प्रकार. त्यांनी जो उल्लेख केला आहे तो आम्ही सी डी देशमुख जो ठाणे महानगरपालिकेची इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्यासोबत आम्ही टायअप केला. आणि ओपन इलेक्टिव्स तुम्हाला बऱ्याच वेळा वाटायचे हे काय टाकून दिलं आहे आमच्या नावावर. पण आम्ही म्हटलं की जे विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जायचं आहे आणि तो काय करतो, नाहीतर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी सिव्हिक्स, पॉलिटिक्स काहीतरी असेच विषय घेऊन करतो आणि नंतर शिकायला लागतो तो. मग त्याचे वर्ष वाया जातात. कशाला तुम्ही ते ओपन इलेक्टिव्ज आहेत ना, तुमच्याकडे 12 क्रेडिट्स आहेत ना, सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचे सिलेबस आम्ही डिफाईन केले आणि सी डी देशमुख शिकवायला तयार आहे. ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशन आहे की ज्यांचे खूप IAS बाहेर पडलेले आहेत, ते करतील. तर त्यामुळे ते 12 क्रेडिट्सचं तसं केलं आहे. आणि दुसरा एक सांगायला आनंद आहे की हळूच आपल्याकडं पण ते मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स आपल्याला ग्रँट केलं आहे, जे प्री IAS कोचिंगसाठी आहे. आणि ते प्री IAS कोचिंग फ्रीमध्ये दिलं जाईल. SC नंतर OBC, STसाठी परत एक वेगळी स्कीम आहे, ती पण देतो. आणि PM केअर आहे, VJNT पण त्यांनी इन्क्लूड केलं आहे. या सगळ्यांना आम्ही फ्रीमध्ये ते कोचिंग आहे. मग त्यावेळेस हे आपण ॲडिशनल मॉड्यूल वापर. एक तिसरं मॉड्यूल विचार करा, म्हणजे मी कोलॅबरेटिव्ह जो अप्रोच म्हणला आहे ना, तो तुम्ही आपसात पण विचार करा तो करायला. म्हणजे जो आम्ही COEPच्या आणि होमी भावासोबत टायअप केला. आपली इथं सगळ्यांना माहिती आहे आयडॉल म्हणून आता ज्याचं नाव CDOE झालं आहे. तर COEPच्या VCंना मी अप्रोच झालो की तुमचा मुलगा काहीतरी 4 वर्षानंतर जाणार आर्ट्स BA करणार, म्हणजे तो आर्ट्सचे विषय घेणार, मग त्याला 2 वर्ष त्यात जातात, मग पुढं तो कधीतरी IAS मग होतो, त्याचे खूप महत्त्वाचे वर्ष गेले. तुम्ही का असं करत नाही की तो BE करताना आमच्याकडं आयडॉलमध्ये ओपन ड्युअल डिग्री तर ऑफिशियली ऑलआउड आहे. आता 2 डिग्री परस्युइंग सायमल्टेनियसली ऑलआउड आहे. आयडॉलची त्यांनी घ्यावी, सेकंड इयर BA त्यानं करावं. आणि जो मुलगा ज्याचा ड्रॉपआउट झाला त्यानं असंच कुठेतरी ॲडमिशन घ्यावं ना, काही हरकत नाही ना. म्हणजे ड्युअल डिग्री ऑलआउड आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानं फर्स्ट इयरला कुठेतरी ॲडमिशन एखाद्या आर्ट्स, त्याचं भविष्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर असेल, ज्या विषयात त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन करायचं आहे, हिस्ट्रीमध्ये करायचं, घ्यावी त्यांनी BA हिस्ट्रीला ॲडमिशन, काही हरकत नाही. सेकंड डिग्री इज ऑल आउट. त्याचे नॉर्म्स आहेत, ते नॉर्म्स फक्त फॉलो करायचे. त्यामुळे खूप काही ऑप्शन्स आहेत. म्हणजे मीही सांगितलं ना, ह्या इतक्या अमर्यादित ऑप्शन्स विद्यार्थ्यांसाठी आहेत. शिक्षकांनी तयार होणं आवश्यक आहे, एवढंच फक्त. सर, एक शेवटचा प्रश्न प्राचार्य सर विचारणार होते. कांबळे सर, एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर. सॉरी, जास्त वेळ नाही घेत, एक मिनिटच घेतो. मी दिलीप काळसे, सोमया पॉलिटेक्निकमध्ये आलो आहे. सर, पॉलिटेक्निक हे खूप दुर्लक्षित राहिलं. NAP मध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. डिप्लोमा कॉलेजेस, तर डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस याच्यामध्ये तरी, म्हणजे आता हे जर 12वी नंतर इकडे मुलं आली तर 2 वर्षानंतर ते त्यांना डिप्लोमा देणार आहेत, मग आम्ही काय करायचं? हां, बरोबर. हरकत आहे, खूप चांगलं उत्तर आहे सर. हा प्रश्न तुम्हाला पडला आहे त्याचा अर्थ आम्हाला 3 वर्षापूर्वीच पडलेला आहे तो, काळजी करू का. कारण डिप्लोमा म्हणजे मला वाटतं मी काही ठिकाणी सांगितलं पण आहे की आताच मुळात स्कूल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, समजा तुमचं डिप्लोमाचं MSBT आहे आपण असं म्हणू, हे कुठेही वेगळे नाही आहेत. सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे. लेव्हलची डेफिनेशन आली त्याचमुळे 12वीला लेव्हल 4 जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ असा नाही की ते फक्त 12वीला लागू आहे. तुमचे 2 वर्षाच्या, म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा आहे, पण 2 वर्षाचा जो भाग आहे त्याला लेव्हल 4 लागतं आणि नंतर 3 वर्ष झालं तर लेव्हल 4.5 होतं त्याचं. त्यामुळे यांच्यातला क्रॉस जो आहे तोच किती सहजपणे ऑलआउट केला आहे. त्यामुळे मला वाटतं एक जे कळसी सरांची नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जेव्हा ते प्रेझेंट करतात तेव्हा ती स्लाईड सगळीकडे गेलेली आहे, ते व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मोबिलिटी कशी आहे. तर डिप्लोमाचा मुलगाही
वेगळ्या म्हणजे दुसरीकडं 2 वर्षात केल्यानंतर जाऊ शकतो. डिप्लोमाचंही करताना खरं म्हणजे पुढं जायचं आहे आपल्याला. म्हणजे जसं आम्ही म्हटलं की 5 इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे. इंटिग्रेटेड हे व्हर्टिकल मॉड्यूल आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये 4 वर्ष बी.टेक आणि 2 वर्ष एम.टेक. तर 5 इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे. तुम्ही असा का नाही विचार करा. डिप्लोमा, डिग्री, एम.टेक अगदी पी.एच.डी पर्यंत सगळ्यांना इंटिग्रेटेड व्हर्टिकल उपलब्ध आहेत. ए.आय.सी.टीचं त्या बाबतीतलं एक खूप चांगली स्लाईड उपलब्ध आहे. म्हणजे ए.आय.सी.टीनं ती सर्क्युलेट केली आहे. तुम्हाला मी पाहिजे त्यांच्याकडं सरांकडे देईल, तुम्ही ती बघ. त्यांनी अगदी 10वी इन्क्लूड केला आहे आणि त्यामध्ये पॉलिटेक्निकला इन्क्लूड केलं आहे. विचार आपण करण्याची आवश्यकता आहे की हे आम्हाला करायचं असेल तर कसं. आणि सर्वात महत्त्वाचा तुम्ही मॉड्यूल इथं उल्लेख केला तो तुम्ही स्किप केला आहे दिसतोय. पॉलिटेक्निकला हायर एज्युकेशन नेटवर्कमध्ये इन्क्लूड करण्याच्या दृष्टीनं MSBTमध्ये आम्ही वारंवार गेलो, एकत्र बसलो आणि सांगितलं की तुमच्या लॅब्स आहेत, तुमच्याकडे विद्यार्थ्यांची तुमचं आता अलीकडे तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने प्रयत्न केला म्हणून विद्यार्थी वाढलेत. पूर्वी वाईट अवस्था झाली होती पण आता विद्यार्थी खूप चांगले येत आहेत. बरोबर आहे ना. तर MSBTचे जे सगळं नेटवर्क उपलब्ध आहे, खूप पॉलिटेक्निक्स आहेत ना, ते नेटवर्क आम्हालाही उपलब्ध करून द्या. तिथल्या फॅकल्टीचा आणि आमच्या विद्यार्थ्यांचा सहयोग करून द्या. म्हणून तर ते 14 कोर्सेस आले. आजही पॉलिटेक्निक आणि त्या कॉलेजमध्ये अजूनही संवाद झालाच नाही आहे. आम्ही वर्षभरापासून म्हणतो की उपलब्ध आहे, पण ना त्या तिथल्या आर्ट्स कॉमर्स सायन्सने त्या पॉलिटेक्निककडे गेले किंवा पॉलिटेक्निक आर्ट्स कॉमर्सकडे गेले. दोघांनी एकमेकाशी डायलॉग केला. खरं नाही तर तुम्ही हां, तर ते करा तुम्ही. ते 14 कोर्सेस आला तर तुम्ही पॉलिटेक्निकचेच प्राध्यापक शिकवणार आहात ना. कोण शिकवणार? शेवटी पॉलिटेक्निकचेच शिकवणार. आणि याचं उत्तर म्हणजे मला जो प्रश्न तिथल्या एका कॉलेजच्या प्राचार्याने विचारला वैभववाडीला की तुम्हाला विद्यार्थी विचार तुम्ही BA मराठी करून काय करू, तर त्याला मी सांगितलं हे उत्तर आहे तुझ्याकडे. 14 क्रेडिटपर्यंतचे कोर्सेस पॉलिटेक्निक मार्फत उपलब्ध. मराठी माझी आवड आहे म्हणून मी शिकलो आहे, पण त्याचंच माझं पोटापाण्याला काहीतरी स्किल्स हवेत, तर ते स्किल्स या माध्यमातून द्यायचा उपयोग केला आहे. म्हणजे ओपन इलेक्टिव्ह हे केवळ त्या अँगलनी नाही आहे. तर ओपन इलेक्टिव्हमध्ये ह्या वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स त्या विद्यार्थ्याला मिळावे हा दृष्टिकोन त्याचा दूरगामी दृष्टिकोन आहे म्हणून तो केलेला आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकनं वेगळं समजू नये आता आपल्याला. हां, तर त्यामुळे तुम्ही आमचाच भाग आहात आणि ते घ्यावे, ते प्रमोट करा तुम्ही. आम्ही तयार आहेत. आम्ही ऑफिशियली हे पण केलं, अप्रूव्ह पण केलं. सर एक स्ट्रिक्टली लास्ट क्वेश्चन सर. सर एक प्रश्न आहे आणि एक अभिनंदन आहे. प्रश्न असा आहे की कोलॅबोरेशन हे MOU करून आपण करू शकता. हां, MOU लागेलच तुम्हाला. म्हणजे ते लिखित आणणं केव्हाही चांगलं, म्हणजे भविष्यात कुठेही अडचण होत नाही. म्हणजे त्यातलं तसं एक MOUचं एक तुम्हाला एक चांगलं मॉडेल बघायचं असेल ना, मुलींड कॉलेज ऑफ कॉमर्स, जोशी बेडेकर कॉलेज आणि वझे केळकर, त्यांनी एक MSc-IT तिघांच्या कोलॅबोरेशनमध्ये ठरवलं आहे. आणि त्यांनी इतक्या मायन्यूटमध्ये गेले, तो रविवारी आला तर किती पैसे द्यावे लागतील पिऊनला, फॅकल्टीला, असे इथपर्यंत त्यांनी डिस्ट्रीब्युशन करून घेतलं आहे. तर जेवढं MOU डिटेलमध्ये होईल ना, तेवढे भविष्यात होणाऱ्या अडचणी शून्य होतील. आणि I would like to thank the University of Mumbai and specifically the Vice Chancellor, sir. Maharashtra College came to you. We have a foreign student from Oman. हां हां आणि आता त्याचा प्रॉब्लेम होता की हां, लँग्वेजचं होतं. इंडियन लँग्वेज कुठली मागतं. हां, यांचा एक प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी म्हणजे खरं म्हणजे आपण काही काही वेळा रिस्ट्रिक्ट कसं करून घेतो आणि त्या रिस्ट्रिक्शनमधून बाहेर कसं पडायचं असं यांच्या दृष्टीचं ते खूप चांगलं उदाहरण होतं. कारण फॉरेन स्टुडंट कशाला आपली सेकंड लँग्वेज घेईल, इंग्रजी तर घेईल, पण सेकंड लँग्वेज आपल्याच घेतलं पाहिजे असं कुठेही तसं रिस्ट्रिक्शन नव्हतं खरं. पण मग त्यांच्यासाठी आम्हाला देताना ते सोल्युशन द्यावं. अरेबिक घ्यायचं असेल तर अरेबिक घ्या, जर्मन घ्यायचं असेल जर्मन, तर तो ऑप्शन मला वाटतं अरेबिक घेतला वाटतं ना त्यांनी. हां त्यांनी हां हां आणि त्यामुळे आता दुसरं अनदर कंट्रीज गेटिंग हां हां अच्छा ग्रेट. मग पर्शियन करा, पर्शियन. that is the credit goes to and to you took it because I came directly to you. हां बरं. यानंतर अर्थात प्रश्न संपवावे लागत आहेत, पण माझं मस्ट आणि विजय पवार सरांना एक असं सजेशन असेल की या पद्धतीचे
जसे नाटकाचे प्रयोग आपण करतो तसे जिल्हानिहाय या पद्धतीचे जर प्रोग्राम केले सर तर खूप अडचणी सॉर्ट आउट होतील. आणि त्यासाठी मार्गदर्शन कदाचित दरवेळेला कुलगुरू सरांचं मला माहिती नाही, ते असतील तर आम्हाला फारच आवडेल. पण अदरवाईज मस्टच्या पदाधिकाऱ्यांनी युनिव्हर्सिटीच्या अथॉरिटीज बरोबर बसून स्वतः समजून घ्यावं सगळं आणि देन दे मे गो टू डिफरंट डिस्ट्रिक्ट्स टू कॅरी आउट सच. येस सर, येस सर, थँक्यू सो मच सर. पालघर रत्नागिरीला थँक्यू सर, धन्यवाद. प्रदीर्घ वेळ आपण चर्चा केली आहे, अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि आपल्या मनात असताना जे अनेक प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न या ठिकाणी मला वाटतं आपल्या मनातनं सॉल्व्ह झालेले आहेत. धन्यवाद प्रिन्सिपल डॉक्टर अजय कांबळे सर की आपण छान संवाद साधला माननीय कुलगुरू सरांशी. आपण समारोपाकडे येतो आहोत. ही कार्यशाळा या ठिकाणी यशस्वी झाली आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे. आदरणीय कुलगुरू सरांनी या निमित्तानं खूप छान पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्यावर होत असलेले बदल आपल्यापर्यंत पोहोचवले आणि आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून या ठिकाणी इथे उपस्थित झालेला आहात. सर्वांना आपण मस्टच्या माध्यमातून सहभागी प्रमाणपत्र देणार आहोत. प्रातिनिधिक स्वरूपात 2 मान्यवरांना या ठिकाणी मी कुलगुरूंच्या हस्ते आपण प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करतो आहोत. मी आमंत्रित करतो डॉक्टर धनंजय पगारे सर, पेंढारकर महाविद्यालय यांना की त्यांनी प्रमाणपत्र स्वीकारावं. माननीय कुलगुरू रवींद्र कुलकर्णी सरांना विनंती करतो की आपण प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी प्रमाणपत्राचं वितरण करावं. डॉक्टर धनंजय पगारे, पेंढारकर महाविद्यालय. यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर अर्चना कोचरेकर मॅडम, भवन्स कॉलेज अंधेरी. डॉक्टर अर्चना कोचरेकर, भवन्स कॉलेज अंधेरी. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बाहेर त्या सगळ्यांना मस्टच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. डॉक्टर अर्चना कोचरेकर, भवन्स कॉलेज अंधेरी, प्रमाणपत्र वितरण आपण या ठिकाणी करतो आहोत. 2 आणखी विशेष सन्मान या ठिकाणी माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते आपण करतो आहोत. मस्टच्या माध्यमातून सगळे संघटनेचे सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. विशेष प्रावीण्य आणि पुरस्कार मिळालेल्या दोघांचा सन्मान माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो डॉक्टर निर्मला पवार मॅडम की ज्यांनी आर्ट्स फॅकल्टीमध्ये बऱ्याचदा पेटंट मिळत नाही किंवा तसा प्रयत्न होत नाही आणि मॅडमनी विशेषतः इकॉनॉमिक्स विषयामध्ये पेटंट मिळवलं आहे. त्यांचा सन्मान माननीय कुलगुरूंच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. कन्झ्युमर बिहेवियर अँड प्राईस सेन्सिटिव्हिटी रिस्पॉन्स या विषयावर मॅडमनी पेटंट मिळवलं आहे. आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे की मस्टच्या महासचिव जनरल सेक्रेटरी निर्मला ताई पवार मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. आणखी एक सत्कार या ठिकाणी होतो आहे की आमचे मस्टचे सदस्य सक्रिय डॉक्टर रामेश्वरी बावनकर ज्यांना PhD पदवी अवॉर्ड झालेली आहे नुकतीच, त्यांचा सन्मान या ठिकाणी कुलगुरूंच्या हस्ते आपण करतो आहोत. डॉक्टर रामेश्वरी बावनकर मॅडम, श्री भागुबाई मफतलाल पॉलिटेक्निक कॉलेज यांना नुकतीच PhD पदवी प्राप्त झाली आहे. त्यांचा सन्मान सन्माननीय कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सरांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद सर. आपण आभाराकडे येऊया. मी मस्टचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर शशिकांत मघाडे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. आभाराची औपचारिकता पूर्ण करावीच लागेल. आज खूप छान वातावरणात महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा NEP 2020 इट्स इफेक्ट अँड चॅलेंजेस फॉर स्टुडंट्स, टीचर्स अँड सोसायटी यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके कुलगुरू आणि ज्यांनी आज पुन्हा एक नवी दिशा, एक नवा दृष्टिकोन सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिला, त्याबद्दल मी त्यांचे मस्त संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. इतका वेळ, मला वाटतं इतका जास्त वेळ मी सरांना पहिल्यांदा इतका वेळ शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपल्या दिला, त्यामुळे सर्व शिक्षक आमचे आनंदी आहेत. सरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाचे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे डॉक्टर रुपेश राऊत सर येणार होते, परंतु विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे ते आणि प्रोफेसर किरण कुमार बोंदर, मुंबई आणि पनवेल विभागाचे सहसंचालक,
ते येऊ शकले नाहीत, पण त्यांचेही आभार मानतो. आपल्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पवार यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वी केला आणि अनेक प्रश्नांना उत्तरं आपण सरांच्या माध्यमातून मिळवली. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्वश्री डॉक्टर सिराजुद्दीन चौगुले सर, डॉक्टर अजय कांबळे, डॉक्टर विनोद सोनवणे सर, डॉक्टर शशांक दिघी, डॉक्टर फ्रान्सिस वैद्य, त्यानंतर डॉक्टर धीरज चव्हाण, NEP कोऑर्डिनेटर SN कॉलेज, अनेक महाविद्यालयांचे उपप्राचार्य, प्राध्यापक आणि विशेष म्हणजे सर्व विविध महाविद्यालयातून आलेले सर्व विद्यार्थी. आमच्या भाईंदरून जवळजवळ 25 विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आले. त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयांचे NEP कोऑर्डिनेटर आणि हा जो हॉल उपलब्ध करून दिला ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, त्यासाठी मुंबई विद्यापीठाचे मी अत्यंत आभार मानतो. आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे रिंडे सर, डॉक्टर दीपक गायकवाड, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य, आता सगळ्यांची नावं घेता येणार नाही सर, विविध प्राचार्य पण आलेले आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या महासचिव डॉक्टर निर्मला पवार, त्याचप्रमाणे खजिनदार संदेश डोंगरे आणि सर्व आमच्या ओंदे कॉलेजचे, त्याचप्रमाणे विक्रमगडचे सर्व पन्नागळे सर, सेन, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतानं आपण कार्यक्रमाची सांगता करतो आहोत. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं. एक साथ राष्ट्रगीत शुरू करें. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की धन्यवाद सगळ्यांना.